नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी मित्रांनी आपल्या पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले आहेत किंवा काही जे भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या काही जे सूचना आहेत, नवीन परिपत्रक आहे सूचनांचं, त्या संदर्भात आपण सर्व काही जाणून घेऊयात एका एकाने. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पोलीस शिपाई या पदासंदर्भात आपण सर्व माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन माहितीसाठी आता येणाऱ्या पोलीस भरतीच्या संदर्भात आपण लवकर आहोत PYQ असतील त्यांचे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त काय अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आवेदन करण्याचं, अर्ज सादर करण्याचा कालावधी मी तुम्हाला सांगतोय परत एकदा. 29/10/2025 रोजी 6 वाजल्यापासून सुरुवात झालेला आहे. तर 30/11/2025 पर्यंत त्यांचा आहे मित्रांनो. रात्री 12पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, परीक्षा शुल्क पण सांगून देतो, एकदाची बघून घ्या. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणार असाल तुम्ही तर खुल्या प्रवर्गातून असाल तर 450 रुपये आणि मागास प्रवर्गातून असाल तर 350 रुपये. हे प्रत्येक पदाच्या संदर्भात सारखी फी आहे मित्रांनो. मागास असतील त्यांच्यासाठी 350 आणि खुला प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी 450. तर मित्रांनो, आता आपल्याला सर्वसाधारण अटी पाहायच्या आहेत. तर आपण मित्रांनो कोणत्या संदर्भात आपण कुठल्या पदासाठीचं पाहणार आहोत, तर पोलीस भरतीच्या संदर्भात आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये पोलीस शिपाई या पदाच्या संदर्भात आता आपण माहिती घेत आहोत मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो. पोलीस शिपाई गट क या पदासंदर्भात आपण सर्व डिटेल्समध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम आहे 2011चा. त्यानुसार काय सांगण्यात आले, त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखाली पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त असेल, पोलीस अधीक्षक असेल यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर आता यामध्ये मित्रांनो, राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क भरती प्रक्रिया घटकात राबवण्यात येणार आहे. त्यांचे या ठिकाणी नावे दिलेली आहेत. या घटकाच्या अंतर्गत ही पदभरती राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे किती आहेत घटक, तर 45 आहेत मित्रांनो. वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत आहेत. तुम्हाला जो विभाग आहे, तुमच्या प्रवर्गाची कोणत्या जागा जास्त आहेत त्या विभागात किंवा तुमच्या याच्यानुसार तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. त्या संदर्भात बी आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, सेवा प्रवेश नियमामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी खालीलप्रमाणे सेवा प्रवेश नियम लागू आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई 2011चा जो GR आहे सुधारणेसह, त्यामध्ये आता आपण पाहत आहोत वयोमर्यादेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 30/11/2025 रोजी किमान आणि कमाल तुमचं वयोमर्यादा किती असावी हे सांगण्यात आलेलं आहे खालीलप्रमाणे. आता जे विद्यार्थी मित्र आपले खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहेत तर किमान 18 वर्ष असावं आणि कमाल 28 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात, जे ओपन प्रवर्गातून भरणार आहेत ते. आणि जे बाकीचे मागास प्रवर्ग आहेत, म्हणजेच भजक असेल, विमुक्त जाती भटक्या जमाती असतील किंवा जे अनुसूचित जाती जमाती असतील त्यांच्यासाठी, किंवा EWS जे आहेत मागास प्रवर्ग, त्यांच्यासाठी 18 वर्ष किमान आणि कमाल 33 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. प्रकल्पग्रस्त असतील तर त्यांच्यासाठी 18 वर्ष आणि 45 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात कमाल. भूकंपग्रस्त असेल त्यांच्यासाठी 18 आणि 45 वर्षापर्यंत. माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 18 वर्षापासून ते, जे उमेदवार माजी सैनिक आहेत त्यांनी सशस्त्र दलातील सेवेइतका कालावधी जो काही त्यांनी सेवा केलेली आहे सशस्त्र दलात, त्याच्या संदर्भात तो कालावधी आणि +3 वर्ष त्यामध्ये ॲड राहतील मित्रांनो. त्यानंतर पण जे पदवीधर आणि अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 18 वर्ष किमान आणि कमाल 55 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. त्यानंतर अनाथ प्रवर्गातील असतील त्यांच्यासाठी 18 ते 33 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. आता महिला उमेदवारासाठी मित्रांनो, समांतर आरक्षणासंदर्भात उमेदवाराच देण्यात आलेले आहेत या ठिकाणी. तर काय सांगण्यात आलेले बघा, जे महिला उमेदवार आहे त्यांनी किमान किती 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरणार असेल तर 28 वर्ष आणि मागास प्रवर्गाची महिला असेल तर 33 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. खेळाडू असेल त्यामध्ये पण ओपन प्रवर्गात म्हणजे किमान कसं देण्यात आलेलं आहे, किमान 18 दिलेलं आहे. आणि जर खुल्या प्रवर्गातून खेळाडू फॉर्म भरत असेल तर 28 + 5 वर्ष आणि मागास प्रवर्गातून भरत असेल तर 33 + 5 वर्ष. पोलिसांचे पाल्य असतील त्यांच्यासाठी किमान 18 आणि कमाल 28 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात खुल्या प्रवर्गातून, आणि मागास प्रवर्गाचे असतील तर 33 वर्षापर्यंत.
गृहरक्षक अर्थात होमगार्ड आहेत त्यांच्यासाठी 18 वर्ष किमान आणि कमाल 28 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात खुल्या प्रवर्गाचे असतील तर, आणि मागास प्रवर्गाचे असतील तर 33 वर्षापर्यंत. माजी सैनिकावर अवलंबून असलेले, उदाहरणार्थ त्यांचे मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, हे जे उमेदवार आहेत त्यांचे किमान किती 18 वर्ष आणि कमाल किती ओपनमधून भरणार असेल तर 28 वर्ष प्लस 3 वर्ष, आणि कमाल किती समजा मागास प्रवर्गातील असतील तर त्यांच्या ती 33 वर्ष प्लस 3 वर्ष असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अजून काय म्हणलं आहे बघा, या ठिकाणी सांगण्यात आले त्यावेळेचा GR आहे 2025चा, त्यानुसार दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि डिसेंबर 2025 रोजी संपवणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवाराची कमाल वयमर्यादा ओलांडली आहे असे सर्व उमेदवारांनी काय करण्यात आलेले आहे, त्यांना एक संधी देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं वय वाढलं असेल तरी तुम्ही एकदा त्या ठिकाणी बघा, तुम्ही त्या एजच्या क्रायटेरियामध्ये बसता का, बसत असाल तर तुम्ही अप्लाय करून टाका. आता मित्रांनो, पोलीस शिपाई गट क हे जे पद आहे त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघा, 12वी लागते. तुमची 12वी होणं गरजेचं आहे. जर समजा तुमची 10वी झाली आणि तुम्ही ITI केला असेल तरी तुम्ही त्यासाठी पात्र आहात. तसंच मित्रांनो, समजा तुमची 10वी नापास झालात तुम्ही आणि YCMमधून एक हे असते परीक्षा, इंटर परीक्षा असते, ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण करून जर तुम्ही YCMमधून डिग्री घेतली असेल तर ते पण तुम्ही अप्लाय करू शकतात विद्यार्थी मित्र. या ठिकाणी बघा इथं सांगण्यात आलेलं आहे बघा, ITI झालेले असेल त्यांच्यासाठी 2 वर्षाचं ऑटोमॅटिक जातात त्यांचे त्या ITIमध्ये, त्यामुळे ते 12वी धरण्यात येईल. आणि इथे पण विद्यापीठात कोणत्याही तुम्ही एक प्रवेश परीक्षा पदवीची देऊन तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असेल तरी पण तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढे मित्रांनो काय सांगण्यात आलेले बघा, माजी सैनिक 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्या बाबतीत नागरिक परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुमची जर 15 वर्ष झाले नसतील सैनिकीच्या याच्यामध्ये नोकरी, तर तुम्हाला 12वीचं सर्टिफिकेट लागतं, आणि झाले असेल तर ते त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 10वी तुमचे असेल तरी, आणि इंडियन स्पेशल आर्मीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल एज्युकेशनचं ते पण त्या ठिकाणी असेल तर चालून जातं. पण तुमची कमीत कमी किती 15 वर्ष ड्युटी व्हावी लागते त्या ठिकाणी. आणि आता दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे नक्षलग्रस्त भागातील आहेत, जे शासनानं ठरवलेलं आहे नक्षलग्रस्त भाग, त्यांच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, जर समजा तिथल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार असतील किंवा नक्षलग्रस्त हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाई करताना त्यांचे नातेवाईक जर समजा कोण तर पोलीस बातमीदार असेल किंवा पोलीस पाटील असेल अथवा पोलीस कर्मचारी असेल, त्यांची मुले फक्त कितवी 7वी जरी असेल त्यांनी तरी ते फॉर्म भरण्यासाठी पात्र असतील या ठिकाणी. आता शारीरिक पात्रता आपल्याला पाहायची आहे मित्रांनो. शारीरिक पात्रतेमध्ये महिलांना काय सांगण्यात आलेलं आहे, उंची बघा 155 सेंटीमीटर आणि पुरुषांना 165 सेंटीमीटर सांगण्यात आलेलं आहे. तृतीयपंथी विद्यार्थी मित्रांना आपल्या स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी 155 सेंटीमीटर आणि पुरुष केलेल्या व्यक्तीसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता छाती संदर्भात मित्रांनो 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी असं सांगण्यात आलेलं आहे. परत 5 तुम्हाला एक्स्ट्रा फुगून झाली पाहिजे तुमची. आणि या ठिकाणी काय सांगणार आहे, स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशा व्यक्तीसाठी आवश्यक नाही. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे आता, तर मित्रांनो या ठिकाणी जे तृतीयपंथी आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी आवश्यकता नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मध्ये 3 मध्ये सांगण्यात आलेले पोट नियम 2 आहे. त्यामध्ये जे सांगण्यात आलेले काय बघा, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतील अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीनुसार 5 सेंटीमीटर इतकी उंची काय करण्यात येणार आहे, शिथिल करण्यात येणार आहे. आता 5 सेंटीमीटर इतकी काय देण्यात आलेली सूट देण्यात आलेली आहे. आणि जे उंचीनुसार 4 सेंटीमीटरची महिला आणि पुरुषांना संधी देण्यात म्हणजे सूट देण्यात आलेली आहे, शिथिल करण्यात आले. छातीमध्ये पण मोजण्याची आवश्यकता नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे बघा मित्रांनो, आता आपल्याला काय पाहायचं, हे सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे MSCIT असावी, तुमच्याकडे लायसन्सचं प्रमाणपत्र असावं असं या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे.
त्यानंतर आता शारीरिक चाचणी संदर्भात आता आपल्याला पाहायचं आहे. तर शारीरिक चाचणी संदर्भात काय सांगण्यात आलेलं आहे बघा. यामध्ये काय सांगण्यात आले 2011च्या याच्यानं सुधारित केलेल्या तरतुदीनं तर आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो शारीरिक चाचणी संदर्भात. शारीरिक चाचणीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा की खालीलपैकी ती 50 गुणांची परीक्षा असणार आहे शारीरिक चाचणी. त्यामध्ये पुरुषांसाठी मित्रांनो 1600 मीटर देण्यात आलेले. 1600 मीटर किती 20 गुणांसाठी आहे. त्यानंतर अजून पुढे 100 मीटर आहे 15 गुणांसाठी. गोळाफेक आहे 15 गुणांसाठी. अशी टोटल मित्रांनो हे 50 गुणांसाठी आहे. महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावणे आहे 20 गुण आहे. त्यानंतर 100 मीटर धावणे आहे 15 गुण आहे. गोळाफेक आहे 15 गुण आहे. अशा टोटल सर्वांना महिला असेल उमेदवार किंवा पुरुष असेल त्या दोघांना पण सेम आहे. आता तृतीयपंथीमध्ये पुरुष असेल तर त्यांना सेम आहे पुरुषावानी, आणि जर तृतीयपंथीमध्ये महिला असेल तर त्यांना पण महिलावानी सेम आहे. तर आता पुढे काय सांगण्यात आलं बघा लेखी चाचणी संदर्भात. या ठिकाणी शारीरिक चाचणीमध्ये किमान किती तुम्हाला 50% गुण मिळवणे आवश्यक आहे, आणि संबंधित जाहिरातीच्या प्रवर्गामधील जाहिराती दिलेल्या रिक्त पदाच्या किती एकाच 10 प्रमाणे ते बोलवणार आहेत 100 लेखी गुणाच्या चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता. तर आता या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना लेखीमध्ये किती 40% गुण घेणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, सांगण्यात आलेलं आहे, कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही 40%पेक्षा जर कमी गुण घेतले असतील तर त्या उमेदवारांना काय समजण्यात येणार आहे, अपात्र समजण्यात येणार आहे. त्यामुळे निदान तुम्हाला 40% गुण घेणं गरजेचं आहे. आता लेखी परीक्षेचा कालावधी मित्रांनो 90 मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर कसा असणार आहे, मराठी भाषेत असणार आहे. आता यामध्ये लेखी परीक्षेच्या विषय कोणकोणते आहेत तर मित्रांनो अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी व्याकरण आहे. या याच्यावर विषयावरती तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो. तर मित्रांनो ही होती माहिती पोलीस शिपाई गट क या पदाच्या संदर्भात संपूर्ण माहिती. आणि आता आपण पाहणार आहोत मित्रांनो याच्यानंतरचा नेक्स्ट भाग असेल आपला पोलीस शिपाई चालक संदर्भात आपण सर्व माहिती पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, थँक्यू. खूप